स्त्री अशा पुरुषाला कधीच सोडून जात नाही ज्या पुरुषांमध्ये असतात हे गुण. पुरुषांनी एकदा नक्की बघा, नातेसंबंधांमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या भावना, अपेक्षा आणि अनुभव वेगवेगळे असतात. त्यामुळे कोणताही एक गुण किंवा एकच कारण असे असते ज्यामुळे एखादी स्त्री किंवा पुरुष आयुष्यभर एकमेकांसोबत राहतो, असे निश्चितपणे सांगता येत नाही. मात्र मानसशास्त्र, सामाजिक अनुभव आणि अनेकांच्या वैयक्तिक निरीक्षणांनुसार काही गुण असे असतात जे नात्यामध्ये विश्वास, जिव्हाळा आणि भावनिक जवळीक निर्माण करण्यास मदत करतात. याच कारणामुळे अनेक तज्ज्ञ असे सांगतात की कोणत्याही नात्याचा खरा पाया हा केवळ पैसा, बाह्य आकर्षण किंवा दिखाऊ यश नसून परस्परांचा विश्वास, आदर, समजूतदारपणा आणि भावनिक सुरक्षितता असतो. अनेक वेळा लोकांना असे वाटते की मोठे घर, भरपूर पैसा किंवा महागड्या भेटवस्तूंमुळे नाते मजबूत होते. आर्थिक स्थैर्य नक्कीच संसारासाठी महत्त्वाचे असते, कारण त्यातून अनेक गरजा पूर्ण होतात. मात्र केवळ पैशाच्या आधारावर कोणतेही नाते दीर्घकाळ टिकते, असे म्हणता येत नाही. अनेक उदाहरणांमध्ये भरपूर आर्थिक साधने असूनही नात्यांमध्ये दुरावा निर्माण झालेला दिसतो. दुसरीकडे, साध्या परिस्थितीत राहणारी अनेक जोडपी परस्परांवरील विश्वास आणि प्रेमामुळे आनंदी आयुष्य जगताना दिसतात. त्यामुळे आर्थिक बाबी महत्त्वाच्या असल्या तरी त्या नात्याचा एकमेव आधार नसतात. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर प्रत्येक व्यक्तीला आपल्या भावना समजून घेणारी, आपले म्हणणे ऐकून घेणारी आणि अडचणीच्या काळात साथ देणारी व्यक्ती हवी असते. जेव्हा एखाद्या स्त्रीला तिच्या जोडीदारासोबत असताना मानसिक शांतता आणि भावनिक आधार मिळतो, तेव्हा त्या नात्याविषयी तिच्या मनात विश्वास निर्माण होतो. हा विश्वास हळूहळू अधिक दृढ होत जातो. त्यामुळे अनेक तज्ज्ञांच्या मते भावनिक सुरक्षितता ही दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्याचा महत्त्वाचा पाया मानली जाते. भावनिक सुरक्षितता म्हणजे फक्त गोड बोलणे किंवा सतत कौतुक करणे नव्हे. त्याचा अर्थ असा की कोणतीही अडचण आली, दुःखाचा प्रसंग आला किंवा आयुष्यात मोठे संकट आले तरी समोरची व्यक्ती आपली साथ सोडणार नाही, असा मनामध्ये निर्माण होणारा विश्वास. हा विश्वास शब्दांपेक्षा कृतीतून अधिक निर्माण होतो. संकटाच्या काळात धीर देणे, चुका झाल्या तरी समजून घेणे, मतभेद असतानाही अपमान करणे आणि एकमेकांचा आदर राखणे या गोष्टी भावनिक सुरक्षितता निर्माण करण्यास मदत करतात. अनेक अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की नात्यामध्ये संवादाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. जे जोडपे एकमेकांशी मोकळेपणाने बोलतात, भावना व्यक्त करतात आणि मतभेद शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यामध्ये परस्परांचा विश्वास अधिक मजबूत असतो. संवादाचा अभाव असल्यास गैरसमज निर्माण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे नाते टिकवण्यासाठी नियमित संवाद, एकमेकांचे ऐकून घेण्याची तयारी आणि संयम आवश्यक मानला जातो. स्त्री असो किंवा पुरुष, प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सुरक्षित वातावरण हवे असते. जर एखाद्या व्यक्तीला तिच्या भावना व्यक्त केल्यावर तिची खिल्ली उडवली जाते, तिला कमी लेखले जाते किंवा तिच्या भावनांकडे दुर्लक्ष केले जाते, तर त्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. उलट, तिच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला, तिच्या अडचणी शांतपणे ऐकल्या गेल्या आणि योग्य आधार दिला गेला, तर त्या नात्यातील जवळीक वाढण्याची शक्यता अधिक असते. विश्वास हा कोणत्याही नात्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. एकदा विश्वास निर्माण झाला की तो टिकवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रामाणिकपणा आवश्यक असतो. खोटे बोलणे, फसवणूक करणे किंवा वारंवार दिलेले शब्द मोडणे यामुळे विश्वास कमी होऊ शकतो. त्यामुळे नात्यामध्ये प्रामाणिकपणा, स्पष्टता आणि जबाबदारी यांना विशेष महत्त्व दिले जाते. जेव्हा व्यक्ती आपल्या कृतीतून विश्वासार्हता दाखवते, तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होते. अनेकांना असे वाटते की कठोर स्वभाव किंवा रागीट वागणूक ही ताकदीची खूण असते.
प्रत्यक्षात मानसिकदृष्ट्या खंबीर व्यक्ती म्हणजे परिस्थिती कठीण असतानाही शांतपणे निर्णय घेणारी, संयम राखणारी आणि इतरांचा आदर करणारी व्यक्ती, संकटाच्या काळात घाबरून जाता योग्य मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणारा स्वभाव अनेकांना विश्वास देतो. त्यामुळे मानसिक स्थैर्य हेही नात्यातील महत्त्वाचे गुणांपैकी एक मानले जाते. परस्परांचा आदर हा दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्याचा आणखी एक महत्त्वाचा पाया आहे. मतभेद होणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. मात्र मतभेद झाले म्हणून अपमान करणे, कमी लेखणे किंवा दुखावणारे शब्द वापरणे योग्य नाही. समोरच्या व्यक्तीच्या मतांचा आदर राखणे, तिच्या स्वातंत्र्याचा सन्मान करणे आणि निर्णयांमध्ये सहभागी करून घेणे यामुळे नात्यामध्ये विश्वास अधिक मजबूत होतो. लहान-सहान कृतींचाही नात्यावर मोठा परिणाम होत असतो. वेळ मिळाल्यावर एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारणे, अडचणीच्या वेळी आधार देणे, आनंदाच्या क्षणी एकत्र सहभागी होणे, एकमेकांचे कौतुक करणे आणि कृतज्ञता व्यक्त करणे या सवयी नात्याला अधिक अर्थपूर्ण बनवू शकतात. अनेक वेळा महागड्या भेटवस्तूंपेक्षा दिलेला वेळ आणि मनापासून केलेली साथ अधिक महत्त्वाची ठरते. हे लक्षात ठेवणेही आवश्यक आहे की प्रत्येक नाते वेगळे असते. प्रत्येक स्त्री किंवा प्रत्येक पुरुष एकाच प्रकारे विचार करतो, असे मानणे योग्य नाही. व्यक्तिमत्व, संस्कार, अनुभव, कुटुंबाचे वातावरण आणि आयुष्यातील प्रसंग यानुसार प्रत्येक व्यक्तीच्या अपेक्षा वेगळ्या असू शकतात. त्यामुळे कोणताही एक नियम सर्वांवर लागू होतो, असे निश्चितपणे सांगता येत नाही. नाते टिकवण्यासाठी दोन्ही व्यक्तींनी परस्पर प्रयत्न करणे आवश्यक असते. नात्यामध्ये केवळ एकाच व्यक्तीची जबाबदारी नसते. विश्वास, आदर, प्रेम, संवाद आणि समजूतदारपणा या सर्व गोष्टी दोन्ही बाजूंनी जपल्या गेल्या तरच नाते अधिक मजबूत बनू शकते. एकतर्फी प्रयत्नांपेक्षा परस्पर सहकार्य आणि परस्परांचा सन्मान यांना अधिक महत्त्व असते. म्हणूनच नाते टिकवण्याचा प्रयत्न दोघांनीही समानपणे करणे आवश्यक आहे. एकंदरीत पाहता, कोणत्याही व्यक्तीला आयुष्यभर एखाद्या नात्याशी जोडून ठेवणारी गोष्ट म्हणजे केवळ पैसा, बाह्य आकर्षण किंवा सामाजिक प्रतिष्ठा नसते. अनेक मानसशास्त्रीय अभ्यासांनुसार परस्परांचा विश्वास, भावनिक सुरक्षितता, प्रामाणिकपणा, आदर, संवाद आणि संकटाच्या काळात दिलेली साथ या गोष्टी नात्याला अधिक मजबूत बनवू शकतात. प्रत्येक नात्याची परिस्थिती वेगळी असते आणि कोणतेही नाते टिकण्यासाठी दोन्ही व्यक्तींचे प्रयत्न, समजूतदारपणा आणि परस्परांचा सन्मान आवश्यक असतो. म्हणूनच नात्यामध्ये विश्वास जपा, मनापासून संवाद साधा, एकमेकांच्या भावनांचा आदर करा आणि अडचणीच्या काळात एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा. अशा मूल्यांमुळे कोणतेही नाते अधिक सुदृढ, आनंदी आणि दीर्घकाळ टिकणारे होण्याची शक्यता वाढते.